लुब्रिकंट्स आणि लुब्रिकेशन याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. लुब्रिकंटची माहिती घेण्याच्या पूर्वी आपल्याला लुब्रिकंटची गरज का लागते हे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आपल्याला फ्रिक्शन काय याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि फ्रिक्शन कळल्यानंतरच आपण लुब्रिकंट वरती जाऊया. तर व्हॉट इज फ्रिक्शन अँड नीड ऑफ लुब्रिकंट्स. फ्रिक्शन म्हणजे काय आणि त्या लुब्रिकंटची आपल्याला गरज काय आहे. जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर जेव्हा घासल्या जातात तेव्हा त्यांच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होतं आणि हा फ्रिक्शन आपल्यासाठी खूप फायद्याचा असतो इंजिनिअरिंग फील्डमध्ये, कारण त्याचा उपयोग करूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येऊ शकतात. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? फोर्स अपॉन रेझिस्टन्स. आपण जो फोर्स लावलेला आहे तो आणि त्याला होणारा विरोध, म्हणजे लावलेला फोर्स आणि त्याला होणारा विरोध, ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत ज्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे कोणतीही गोष्ट करता येऊ शकते. ह्या फ्रिक्शनचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्याकडे, तर ते ऍडव्हान्टेजेस आपण फ्रिक्शन बघूया. पहिलं, मुवमेंट्स आर पॉसिबल, म्हणजे आपल्याला चालणं शक्य होतं किंवा कारण आपले पाय आणि जमीन यांच्यामध्ये एक प्रकारचं फ्रिक्शन होतं, घर्षण होतं आणि ते घर्षण झाल्यामुळे आपल्याला सहजपणे चालता येऊ शकतं. रिड्यूस स्पीड, आपल्याला स्पीड कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी फ्रिक्शनचा उपयोग केला जातो. जसं क्लच आणि ब्रेक यांचा एकत्रपणे उपयोग करून आपण गाडीचं स्पीड कमी करतो, ते पण एक प्रकारचं फ्रिक्शनच आहे. ट्रान्समिशन ऑफ पॉवर, जेव्हा आपल्याला पॉवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म करायचे असते त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला फ्रिक्शनचा उपयोग होत असतो. जसं एका पुलीकडून दुसऱ्या पुलीकडे जेव्हा पॉवर ट्रान्सफर केली जाते त्यावेळेला आपण बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करत असतो. आपल्याकडे ड्रिल मशीनला ज्या काही दोन पुली लागलेल्या आहेत, एक ड्रायव्हर पुली आणि ड्रिव्हन पुली, तर एक पुली ही मोटरला अटॅच केलेली असते आणि त्याची जी गती आहे ही स्पिंडलला दिली जाते आणि त्यासाठी आपण बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करतो. बेल्ट आणि पुली यांच्यामध्ये एक प्रकारचं फ्रिक्शन निर्माण झालेलं होत असतं आणि त्याच्यामुळे एका पुलीची गती ही दुसऱ्या पुलीला आपल्याला मिळत असते आणि म्हणजेच म्हणून आपण बेल्ट ड्राईव्हचा उपयोग करून आपण ट्रान्समिशन ऑफ पॉवर करू शकतो आणि ह्या सगळ्यांमध्ये फ्रिक्शनचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे स्टॉप ऑफ व्हेइकल, एखादी गाडी थांबणं हे फ्रिक्शनचा प्रकार आहे. ब्रेक दाबतो, ब्रेक दाबतो म्हणजे काय होतं तर टायर आणि त्याचा विरोध करणारा जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्सद्वारे तो टायर त्या ठिकाणी थांबला जातो. हे एक प्रकारच्या फ्रिक्शनचं महत्त्वाचं कार्य आहे. या फ्रिक्शनचे आपल्याला काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे त्याचे काही आपल्याला डिसएडव्हान्टेजेस आढळतील. तर त्या डिसएडव्हान्टेजेस मध्ये पहिला आहे लाईफ ऑफ पार्ट्स. ज्यावेळेला फ्रिक्शन होतं, घर्षण होतं, त्या घर्षणामुळे एखाद्या पार्टची लाईफ ही कमी होऊ शकते. दुसरा आहे मोर एनर्जी कन्झम्पशन. फ्रिक्शनमुळे जास्त एनर्जीचं कन्झम्पशन होत असतं. रिड्यूस ॲक्युरसी ऑफ मशीन्स. मशीनची ॲक्युरसी सुद्धा काही कालावधीनंतर वापरल्यानंतर तो पार्ट घातला गेल्यामुळे काही कालावधीनंतर त्याची ॲक्युरसी, त्या मशीनची ॲक्युरसी सुद्धा कमी होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी हा एक फ्रिक्शनचा डिसएडव्हान्टेजेस आहे. नंतर पार्ट्स हिटेड मोर. जे पार्ट आहेत, जे भाग आहेत, ते मशीनचे पार्ट हे काय होतात, जास्त गरम होतात आणि त्या गरम झाल्या कारणाने ते खराब होण्याची शक्यता असते. हे सगळे झाले डिसएडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन. मग हे डिसएडव्हान्टेजेस आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड किंवा ग्रीस किंवा सॉलिड लुब्रिकंटचा आपण उपयोग करू शकतो आणि त्या पदार्थाला आपण काय म्हणतो, त्या पद्धतीला आपण काय म्हणतो, लुब्रिकेशन. आपण डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट बघणार आहोत. Definition of lubricant मध्ये a lubricant is a substance usually organic to reduce the friction between surfaces in mutual contact which ultimately reduce the heat generated when it moves. हा एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्याचा उपयोग हीट कमी करण्यासाठी केला जातो, रिड्यूस आणि घर्षण कमी करण्यासाठी केला जातो. जेव्हा दोन पार्ट एकमेकांना मीट करत असतात, एकमेकांच्या सहाय्याने फिरत असतात, एकमेकांमध्ये घर्षण निर्माण करत असतात, त्यांच्यामध्ये घर्षण कमी होण्यासाठी आपण लुब्रिकंटचा उपयोग करतो. त्या दोन पार्टच्या मध्ये एक पातळ थर तयार केला जातो आणि तो पातळ थर ह्या एकमेकांपासून फ्रिक्शन कमी होण्यासाठी आणि हीट कमी निर्माण करण्यासाठी आपल्याला उपयोगात आणतो आणि हा जो पातळ थर आहे हाच लुब्रिकंट असतो आणि याचाच लुब्रिकेशनसाठी आपण उपयोग करत असतो. त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे इट रिड्यूसेस द फ्रिक्शन. त्याच्यामधलं जे घर्षण आहे, फ्रिक्शन आहे, ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचे हेतू कोणते आहेत? पर्पज. फर्स्ट, रिड्यूस फ्रिक्शन अँड व्हॉइस. आवाज पण कमी करतो.
अवॉइड विअर अँड टेअर, की मशीनचे पार्ट्स खराब होण्यापासून त्यांना थांबवतो. रिड्यूस हीट कमी केली जाते, फ्रिक्शनने जी निर्माण होणारी हीट आहे ती कमी केली जाते. अवॉइड कोरोजन, त्याच्यावरती लागू शकणारा जो गंज आहे तो गंज न लागू नये त्यासाठी आपण लुब्रिकंटचा उपयोग करत असतो. इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑफ मशीन, आणि मशीनची जी कार्यक्षमता आहे, इफिशियन्सी आहे, ती याच्या साहाय्याने वाढवली जाते. क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण लुब्रिकंटचं 3 प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार आहे लिक्विड, म्हणजे लुब्रिकंट आपल्याला लिक्विडच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतात. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ द ऑइल, सगळ्या प्रकारचे ऑइल्सचा याच्यामध्ये समावेश होतो. विशेष करून इंजिन ऑइल आणि सर्व प्रकारचे जे ऑइल्स आपण वापरतो हे सगळे ऑइल हे एक प्रकारचे लिक्विड लुब्रिकंट्स आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार असतो सेमी लिक्विड लुब्रिकंट. याच्यामध्ये काय असतं, याची विस्कोसिटी इन मोर, त्याची विस्कोसिटी ही कशी असते, जास्त असते, म्हणजे जास्त ते जाड असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो सेमी लुब्रिकंट. उदाहरणार्थ ग्रीस. त्याचा उपयोग आपल्याला ड्रॉइंग ऑफ मेटल्स आणि रोलिंग मशीनच्या रोल होतात. मोठमोठे जे शाफ्ट आहेत या शाफ्टला आपल्याला ड्रॉ करायचं असतं, ओढायचं असतं, आणि त्याच्यामध्ये विशिष्ट गुणधर्म निर्माण करायचे असतात. अशा ठिकाणी आपल्याला हा प्रोसेसला ड्रॉइंग म्हणतात, आणि या ठिकाणी आपल्याला याचा उपयोग ग्रीस या लुब्रिकंटचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर तिसरा प्रकारचा लुब्रिकंट आहे सॉलिड लुब्रिकंट. सॉलिड लुब्रिकंट म्हणजे काय, ड्यू टू द प्रेशर अँड टेम्परेचर इट सेमी लुब्रिकंट्स आर नॉट वर्क. खूप जास्त प्रेशर आहे, खूप जास्त टेम्परेचर आहे, अशा ठिकाणी सेमी लुब्रिकंट वर्क करत नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला सॉलिड लुब्रिकंटचा उपयोग करत असतो. उदाहरणार्थ मायका म्हणजे अब्लक, ग्राफाइट, वॅक्स एक्सेट्रा यांचा उपयोग आपण सेमी लुब्रिकंट सॉलिड लुब्रिकंट म्हणून करत असतो. प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट, ह्या लुब्रिकंटच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे त्यांचे काय गुणधर्म आहे की या गुणधर्मांचा आपल्याला उपयोग करून त्या आपल्याला फ्रिक्शन कमी करता येऊ शकतं, आणि मशीनची एकूण जी लाईफ आहे ती वाढवता येऊ शकते. त्यामध्ये ऑइलीनेस असला पाहिजे, स्लिपरी, सहजपणे ते एका ठिकाणून दुसरीकडे जायला पाहिजे, म्हणून त्याला स्लिपरी असं म्हणतो. नंतर विस्कोसिटी, ते एकदम पातळ थर असला पाहिजे. विस्कोसिटी म्हणजे काय, जर का विस्कोसिटी कमी असेल तर ते लिक्विड असतं, विस्कोसिटी जास्त झालं तर त्याचा ग्रीस म्हणून उपयोग होतो. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त हीट असेल त्या ठिकाणी जास्त विस्कोसिटी असलेलं ऑइल किंवा जास्त विस्कोसिटी असलेलं ग्रीस आपल्याला वापरता येऊ शकतं. फ्लॅश पॉइंट, व्हेन इट स्टार्ट्स वेपोरायझेशन, जेव्हा त्याचं हवेत रूपांतर होण्यास सुरुवात होते तेव्हा त्याला आपण फ्लॅश पॉइंट असं म्हणतो. प्रत्येक लुब्रिकंटमध्ये फ्लॅश पॉइंट हा अतिशय महत्त्वाचा एलिमेंट आहे. नंतर आहे फायर पॉइंट, इट टेक्स अ फायर व्हेन हिटेड, जेव्हा गरम झाल्यानंतर तो स्वतः आग पकडतो तो पॉइंट. तो त्याच्या बिलो दॅट, त्या पॉइंटच्या कमीच आपल्याला ज्या ठिकाणी फ्रिक्शन असेल तो आपल्याला वापरता येऊ शकतो. पोअर पॉइंट, अ टेम्परेचर बिलो विच लिक्विड लॉसेस इट्स फ्लो, म्हणजे असं टेम्परेचर ज्याच्यामध्ये लिक्विडचा फ्लो थांबला जातो, आणि ते वाहतं त्याचं जो वाहतं पाणी आहे तसं वाहतं पाणी कुठेतरी काही कालावधीनंतर त्याचं बर्फ, म्हणजे जसं हिमालयामध्ये आपण बघतो की नदी वाहते पण काही कालावधीनंतर त्याचं बर्फात रूपांतर होतं, तर तो त्याला म्हणायचं पोअर पॉइंट. ज्या पॉइंटला त्याचं बर्फात रूपांतर व्हायला सुरुवात होते म्हणजे त्याचा फ्लो कमी होत जातो, थांबतो, तो पॉइंट म्हणजे पोअर पॉइंट. तो अतिशय आवश्यक असतो लुब्रिकेशनचा अभ्यास करण्यामध्ये. नंतर पुढचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये ऍसिडिटी. त्या लुब्रिकंटमध्ये कमी ऍसिडिटी असली पाहिजे. जर ऍसिडिटी जास्त असेल किंबहुना ती ऍसिडिटी असलीच पाहिजे. जर ती ऍसिडिटी असेल तर पार्ट गंजण्याचं आणि खराब होण्याची शक्यता असते. व्होल्टॅलिटी, डायरेक्ट कन्वर्ट इनटू द एअर, ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. डायरेक्ट एखाद्या पदार्थाचं डायरेक्ट हवेमध्ये रूपांतर होणे, तर ती प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये, तो गुणधर्म सुद्धा त्याच्यामध्ये असला नाही पाहिजे. इमल्सिफिकेशन, डू नॉट मिक्स विथ वॉटर, तो पाण्याबरोबर मिक्स होता कामा नये, पण तो ऑइल बरोबर मिक्स होणं आवश्यक आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणतो इमल्सिफिकेशन. नंतर ऑक्सिडेशन, रिड्यूस फ्लो ऑफ ऑइल, त्याचा जो फ्लो आहे ऑइलचा तो कमी आपल्याला करता येणं आवश्यक आहे, तो करता यायला हवा, त्यासाठी ऑक्सिडेशन. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, कंपेअर ऑफ ऑइल विथ अ वॉटर ॲट 60 डिग्री फॅरनहाइट. 60 अंश फॅरनहाइटला पाण्याची आणि त्या ऑइलची आपल्याला तुलना करता येणं, म्हणजे त्या कंडिशनमध्ये 60 अंश डिग्री फॅरनहाइटला पाणी कसं आहे, 60 अंश डिग्री फॅरनहाइटला ते ऑइल कसं आहे, त्या दोघांची तुलना म्हणजे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होय.
हे आपण लुब्रिकंट जे आहे त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे गुणधर्म आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेले आहे. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. लुब्रिकंटचं जेव्हा आपण वर्गीकरण करू तर त्याचे 3 प्रकार पडतात, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म, त्याच्यामध्ये ऑइल, मिनरल ऑइल्स, क्रूड ऑइल्स या सगळ्यांचा समावेश असतो. हे जे ऑइल्स आहेत ते क्लासिफाईड होतात त्याच्या विस्कॉसिटी प्रमाणे. विस्कॉसिटी कमी असेल तर त्याला आपण लिक्विड फॉर्म मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. जर जशी त्याची विस्कॉसिटी वाढत जाईल तर ज्या ठिकाणी जास्त लोड असेल अशा ठिकाणी आपल्याला जास्त विस्कॉसिटीचं ऑइल वापरावं लागतं. कमी लोड असेल त्या ठिकाणी आपल्याला कमी विस्कॉसिटीचं ऑइल वापरावं लागतं. अबाव 90 विस्कॉसिटी जर का असेल तर इट विल बी यूज फॉर अ हाय लोड. जास्त हाय लोड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ऑइलची विस्कॉसिटी 90 पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. त्याची विस्कॉसिटी जे रेंज आहे साधारणपणे 40 ते 120 आणि 120 च्या पुढे म्हणजे 120 च्या पुढे इट विल बी कन्वर्टेड इनटू द सेमी लिक्विड फॉर्म. तर हा आहे दुसरा प्रकार क्लासिफिकेशन मधला. तर त्याच्यापूर्वी आपल्याला काही विशिष्ट प्रॉपर्टीज ऑइलच्या मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही ऍडिटिव्ह्स टाकावे लागतात. ऍडिटिव्ह्स त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात. तर टू गेट अ रिक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ अ lubricant we added some material is called as additives. They have to mix in oil but not in water. ते पाण्यामध्ये मिक्स व्हायला नको पण ते ऑइल मध्ये मिक्स व्हायला पाहिजे. ही सगळ्यात अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी त्या ऍडिटिव्ह्स मध्ये असणं आवश्यक आहे. त्याचा उपयोग कशासाठी होतो तर टू इम्प्रूव्ह द विस्कॉसिटी. विस्कॉसिटी वाढवण्यासाठी आपल्याला त्या ऍडिटिव्हचा उपयोग होतो. नंतर दुसरा आहे टू इम्प्रूव्ह द फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट वाढवण्यासाठी होतो, ऑक्सिडेशन वाढवण्यासाठी होतो, अँटीरस्ट म्हणून सुद्धा होतो. म्हणजे रस्ट त्याला कोरोजन लागू नये त्यासाठी अँटीरस्ट म्हणून सुद्धा या ऍडिटिव्हचा उपयोग आपल्याला लिक्विड मध्ये टाकून करता येतो. टू रिड्यूस द फ्रिक्शन. फ्रिक्शन सुद्धा काही वेळेला कमी करण्यासाठी आपल्याला या ऍडिटिव्हचा उपयोग होत असतो. दुसरा प्रकार आहे आपला क्लासिफिकेशन मधला सेमी लिक्विड फॉर्म. त्याच्यामध्ये जनरली ग्रीसचा समावेश असतो, ग्रीस आणि वासनी. When liquid lubricants can't persist, then semi liquid lubricants are used. ज्या ठिकाणी लिक्विड लुब्रिकंट आपल्याला सस्टेन करू शकत नाही, परसिस्ट होऊ शकत नाही, तिकडे ते आपल्याला वापरणं योग्य नाहीये अशा ठिकाणी आपण सेमी लिक्विड लुब्रिकंटचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक असतं हार्ड ग्रीस आणि दुसरं असतं सॉफ्ट ग्रीस. हार्ड ग्रीस काय असतं फॉर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वगैरे यांच्यावरती आपण जे काय व्हाईट ग्रीस लावतो त्याला आपण काय म्हणतो हार्ड ग्रीस म्हणतो. तर ते त्याचा उपयोग काय असतो टू प्रोटेस्ट फ्रॉम द रस्ट. म्हणजे जो काही गंज आहे तो लागू नये त्याच्यासाठी त्याच्यापासून थांबवण्यासाठी आपण त्या हार्ड ग्रीसचा उपयोग करत असतो. दुसरं असतं सॉफ्ट ग्रीस फॉर रिव्हॉल्विंग पार्ट्स. जे फिरणारे भाग आहेत या फिरणाऱ्या भागांना आपण जे ग्रीस वापरतो, जे ग्रीस लावतो त्या ग्रीसला आपल्याला काय म्हणतो आपण सॉफ्ट ग्रीस असे म्हणतो. ज्या ठिकाणी डेली लुब्रिकेशन इज नॉट पॉसिबल, ज्या ठिकाणी रोज रोज लुब्रिकेशन आपल्याला करता येत नाही अशा ठिकाणी आपण ग्रीसचा म्हणजे हार्ड ग्रीसचा वापर करत असतो. जेणेकरून ते ग्रीस सॉफ्ट ग्रीसचा वापर आपण करू शकतो. जेणेकरून आपण ते ग्रीस तिथे वापरल्यानंतर काही कालावधीनंतर आपल्याला दुसरं ग्रीस त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणता येऊ शकतं. ग्रीस अशा ठिकाणी वापरलं जातं ज्या ठिकाणी हाय टेम्परेचर, हाय स्पीड आणि हाय प्रेशर असेल अशाच ठिकाणी आपण या ग्रीसचा उपयोग करत असतो. तिसरा प्रकार येतो आपल्याला क्लासिफिकेशन वर्गीकरण करताना लुब्रिकंट्सचा. त्याच्यामध्ये येतं सॉलिड लुब्रिकंट्स. त्याच्यामध्ये ग्राफाइट्स, मॉलिब्डेनम, डायसल्फेट, बोरॉन नायट्रेट, मायका यांचा समावेश असतो. मायका म्हणजे अभ्र. When heavy machines are operated at a very high speed and moderate loads. खूप स्पीड आहे पण लोड एक विशिष्ट आहे, एक विशिष्ट पद्धतीनेच लोड दिला जाणार आहे, जास्त लोड दिला नाही जाणार आहे. कारण जास्त लोड दिला तर ते जे लुब्रिकंट आहे तेही त्या ठिकाणी खराब होण्याची किंवा ग्रॅफाइट सारखा सॉलिड हे तुटण्याची शक्यता असते. म्हणून मॉडरेट लोड्स ज्या ठिकाणी असेल अशाच ठिकाणी आपल्याला या सॉलिड लुब्रिकंटचा उपयोग करता येतो. किंवा व्हेरी हाय लोड अँड लो स्पीड, खूप लोड जास्त आहे पण स्पीड कमी आहे अशा ठिकाणी आपल्याला या तिसऱ्या प्रकारच्या म्हणजे सॉलिड लुब्रिकंटचा उपयोग करता येतो. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट बघितलं. त्याच्यामध्ये लिक्विड लुब्रिकंट, सेमी लिक्विड लुब्रिकंट आणि सॉलिड लुब्रिकंट या 3 प्रकारचा समावेश होतो. हे लुब्रिकेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काही पद्धतींचा उपयोग करावा लागतो किंवा काहीतरी माध्यमाच्या सहाय्याने लुब्रिकंट करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी आपला हात पोहोचू शकत नाही आणि म्हणून रेग्युलर लुब्रिकेशनसाठी
आणि आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला लुब्रिकेट करणं शक्य होत नाही अशा ठिकाणी लुब्रिकेशन करण्यासाठी आपल्याला लुब्रिकेटर्सचा उपयोग करावा लागतो. लुब्रिकेटर्स नक्की काय करतात तर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला लुब्रिकेशन करायचंय तर त्या ठिकाणी रेग्युलरली लुब्रिकेशन व्हायला हवं म्हणून काही इक्विपमेंट्स आपण लावतो किंवा काही काही ठिकाणी लुब्रिकेशन करण्यासाठी आपल्याला प्रेशरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लुब्रिकेटर्सचा उपयोग करतो. तर त्याचे प्रकार आहेत ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम. ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम म्हणजे काय, तसं आपण एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट लावून ठेवल्यानंतर थेंब 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 त्यामध्ये पाणी पडत राहतं. का तर थेंब थेंब पाणी पडल्याने त्या ठिकाणी त्याचं लुब्रिकेशन होत असतं. तर अशाच प्रकारचे काही ठिकाणी आपल्याला आवश्यकता असते. म्हणजेच काय, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सहाय्याने तो लिक्विड किंवा ते लुब्रिकंट हे एखाद्या ठिकाणी पडत असतं आणि म्हणून त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम. तसं इथे पहिला प्रकार आहे ऑइल कॅप. ही ऑइल कॅप दिसते तुम्हाला. हा जो स्क्रू आहे या स्क्रूच्या माध्यमातून आपण ऑइल चा पडण्याचा जो स्पीड आहे तो कमी जास्त करू शकतो. हा नट दिलेला आहे दिसतोय बघा तुम्हाला. या नटच्या सहाय्याने आपल्याला तो कमी जास्त स्पीड करता येऊ शकतो. जेवढा आपल्याला रिक्वायरमेंट आहे तेवढ्या स्पीडने आपल्याला ऑइल त्या ठिकाणी पडत असतं. त्यानंतर आहे साइड फीड लुब्रिकेटर. हा पण ग्रॅव्हिटी फीड सिस्टीमचा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये ग्लास असते ट्रान्सपरंट, म्हणजे त्यात किती ऑइल आहे आणि ते कशा पद्धतीने पडतंय ते आपल्याला सहजपणे दिसू शकतं. ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम मध्ये अजून एक प्रकार आहे विक फीड लुब्रिकेटर. हा विक फीड लुब्रिकेटरची ही अशा प्रकारची रचना असते. अगेन पुन्हा इथे सुद्धा हा नट आपण लूज करून आपण त्याच्या नटच्या सहाय्याने त्याचा ऑइलचा स्पीड कमी जास्त करता येऊ शकतो. हा झाला ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे लुब्रिकेटर्स आहेत फोर्स फीड लुब्रिकेटर. तर फोर्स फीड या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. लुब्रिकेशन आपल्याला एखाद्या फोर्सने द्यायला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण या फोर्स फीड लुब्रिकेटर्सचा उपयोग करतो. म्हणजे लुब्रिकंट्स आर प्रोव्हाइडेड बाय मशीन युजिंग अ प्रेशर देऊन फोर्स देऊन आपल्याला त्या ठिकाणी लुब्रिकंट पोचवायचं असतं. त्याच्यामध्ये प्रेशर फीड बाय हँड पंप, ऑइल और ग्रीस गन मेथड, ऑइल विथ प्रेशर, ग्रीस कप, स्प्रिंग कॉम्प्रेशन टाइप आणि स्टॉपर स्क्रू डाउन ग्रीजर यांचा उपयोग करत असतो. तर याच्यापैकी एकेकाचा आपण अभ्यास इथे करणार आहोत. फोर्स फीड सिस्टीम मध्ये पहिला आहे हँड प्रेशर फीड. आपल्याला प्रेशरच्या सहाय्याने हा लिव्हर आहे, या लिव्हर आहे इथे पंप लावलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे ऑइल भरलेलं असेल आणि हे ऑइल आपल्याला लिव्हरच्या सहाय्याने इथे प्रेशर देऊन आपल्याला या ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी असं स्प्रेड करता येऊ शकतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण फोर्स फीड सिस्टीम. त्याच्या ठिकाणी आपण हँड प्रेशर फीडचा उपयोग करत असतो. त्यानंतर आहे प्रेशर ग्रीस गन. ही ग्रीस गन आपण सर्व ठिकाणी पाहिलेलीच आहे आणि आपल्या पीटरच्या सिलेबसच्या नुसार ही ग्रीस गन आपल्याकडे उपलब्ध सुद्धा असते. ती याच्यामध्ये ग्रीस भरलं जातं आणि ह्या लिव्हरच्या सहाय्याने प्रेस केल्यानंतर ते ग्रीस मोठ्या जोरात असं जाऊ शकतं आतमध्ये. जनरली कारच्यासाठी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये या ग्रीस गनचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर ग्रीस गनचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे ऑटोमॅटिक हायड्रॉलिक टाइप प्रेशर गन. म्हणजे प्रेशर आहे ते हायड्रॉलिकच्या सहाय्याने आपण देत असतो. बाकी त्याचं जे वर्किंग आहे हे सेम ग्रीस गन सारखंच असतं. ऑटोमॅटिक हायड्रॉलिक टाइप प्रेशर गन. या ठिकाणी आपल्याला हायड्रॉलिक प्रेशर क्रिएट केलं जातं आणि प्रेशर क्रिएट करून आपल्याला एक प्रकारचा फ्लो मिळतो, एक प्रेशर मिळतं आणि त्या प्रेशरने ग्रीस किंवा ऑइल आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचवायचं असेल त्या ठिकाणी ते सहजपणे पोहोचतं. त्यानंतर ऑइल कॅन सुद्धा आपण नेहमीपणे उपयोगात आणतो. त्याचा हा लिव्हर आहे. या लिव्हर दाबल्यामुळे एक प्रकारचा प्रेशर निर्माण होतं आणि या प्रेशरने अशा मुवमेंटच्या सहाय्याने आपल्याला ते दुसरीकडे ऑइल पाठवता येऊ शकतं. त्या ठिकाणी सुद्धा काही विशिष्ट प्रेशर तयार होत असतं. तर ही झाली फोर्स फीड पद्धत मधली हा एक प्रकार झाला. त्यानंतर ग्रीस कप स्प्रिंग कॉम्प्रेशन टाइप. ज्या ठिकाणी स्प्रिंगच्या टेन्शनचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला खूप प्रेशरने ग्रीस द्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला या ग्रीस कप स्प्रिंग कॉम्प्रेशन टाइपचा उपयोग करता येतो. त्यानंतर स्टॉपर स्क्रू डाउन ग्रीसर याचा सुद्धा उपयोग आपल्याला फोर्स फीड सिस्टीमच्या सहाय्याने करता येऊ शकतो. नंतर आहे स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम. ही एक थोडीशी वेगळी पद्धत आहे. स्प्लॅश लुब्रिकेशन मध्ये जे कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग पार्ट होत असतात अशा ठिकाणी आपल्याला स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीमचा उपयोग करत असतो आपण.
हे तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला पिस्टन दिसतोय. तर ह्या ठिकाणी जेव्हा डिझेल इंजिन असेल त्या ठिकाणी आपल्याला डिझेल हे स्प्लॅशद्वारे त्याच्यामध्ये सोडलं जातं आणि त्या ठिकाणी लुब्रिकेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला इंजिनची जी प्रोसेस आहे ती सुरू करण्यासाठी आपल्याला स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीमचा उपयोग करत असतो आपण. नंतर रिंग ऑइलिंग सिस्टीम, ही एक रिंग दिसते, ही कंटिन्युअसली या ऑइल मध्ये बुडलेली असते. ज्या वेळेला हे सगळं फिरतं त्यावेळेला ही रिंग जी आहे ही रिंग ऑइल मध्ये असते, ती फिरत असते आणि त्याचा प्रत्येक पार्ट या ऑइल मधून पास होत असतो आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी इथे ऑइलिंगचं काम याच्या साहाय्याने होत असतं, म्हणून त्याला रिंग ऑइलिंग असं म्हणतात. त्याचनंतर इथे आपण बघूया चेन ऑइलर. चेन ऑइलर काय करतं, ही चेन आहे, ही बघा चेन ही अशी फिरत असते या पुलीवरती आणि चेन फिरून या ठिकाणाहून ऑइल घेऊन पुढे जात असते, म्हणजे इतर सर्व भागांना ऑइलिंग होणं सहजपणे शक्य होऊ शकतं. स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम मधला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे वर्म गिअर बाथ ऑइलर सिस्टीम. हा जो वर्म गिअर दिसतो तुम्हाला आणि हे वर्म व्हील आहे, हा वर्म गिअर आहे कायमच या ऑइल मध्ये अर्धवट बुडलेला असतो किंवा त्याचा काही पार्ट 25% ते 30% पार्ट ह्या ऑइल मध्ये ठेवलेला असतो, जेणेकरून कंटिन्युअसली त्याला ऑइलचा सप्लाय होतो आणि हा स्पिंडल फिरल्यानंतर याच्या साहाय्याने हे ऑइल सर्व ठिकाणी या पर्यंत पण पोहोचू शकतं, म्हणून त्याला आपण म्हणतो कूलिंग ऑइल. आणि ते वर्म गिअर बाथ ऑइलर सिस्टीम ही एक महत्त्वाची सिस्टीम सगळीकडे वापरली जात असते. लुब्रिकंट जेव्हा आपण करत असतो तेव्हा एक त्याला रेग्युलरली करणं आवश्यक आहे. तर रेग्युलर कधी करायचं असतं, महिन्याला, वर्षाला, 6 महिन्याला, 1 महिन्याला कधी करायचं, त्याच्यासाठी काही सिम्बॉल्स आहेत. तर त्या सिम्बॉल्सचे जर का गोल असेल तर तुम्हाला डेली लुब्रिकेशन करणं आवश्यक आहे त्या मशीनला. जर इथे ट्रायंगल असेल तर तुम्हाला कळेल की वीकली लुब्रिकेशन करणं आवश्यक आहे. जर चौकोन असेल तर मंथली लुब्रिकेशन सिस्टीम तिकडे आपण अडॉप्ट करत असतो. आणि हेक्सागॉन जर का असेल तर शेड्यूल ऑफ अ फ्रिक्वेन्सी दॅट वी डिसाइड, आपण ठरवू त्या पद्धतीने. समजा मला इथे डेली नकोय, मला 4 दिवसांनी पाहिजे, तर तिकडे या हेक्सागॉन मध्ये आपण 4 लिहिले, ते 4 दिवसांनी आपल्याला ते सिस्टीम ऑइलिंग करणं किंवा ग्रीसिंग करणं, त्याला लुब्रिकेशन करणं आवश्यक आहे असं आपल्याला याच्यामधलं लक्षात येतं. कारण डेली, वीकली, मंथली याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात, समजा मला 15 दिवसांनी करायचं असेल तर इथे मी लिहिणार 15 डेज हेक्सागॉन मध्ये, जेणेकरून मला माझी लुब्रिकेशन सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करायला, कधी वर्क करायला पाहिजे ते मला कळू शकतं. आणि हे सगळ्यात अतिशय आवश्यक आहे. लुब्रिकेशन हे रेग्युलर होणं आवश्यक आहे, जेणे मशीनचा मेंटेन राहणं मशीन खूप योग्य आणि चांगल्या पद्धतीचं असतं. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपण सगळ्यांचे खूप खूप आभारी.